नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण नाचणीच्या पिठापासून खूप टेस्टी आणि तितकाच पौष्टिक असा नाश्ता बनवतोय। गरमीमध्ये नाचणी ही शरीराला थंडावा देणारी असते, त्यामुळे आज आपण नाचणीच्या पिठापासून इथे नाश्ता बनवतोय। तर इथे मी 1 कप नाचणीचं पीठ घेतलं। यामध्ये अर्धा कप किंवा अर्धी वाटी रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। यानंतर यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। रव्यामुळे आणि तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल। इथे आता मी 1 मोठा चमचा दही यामध्ये घालते। नाचणीचं पीठ थोडं ड्राय असतं, त्यामुळे यामध्ये दही घालायचं आहे। त्याबरोबरच किंचित आंबटपणा सुद्धा रेसिपीला येतो। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर 1 छोट्या आकाराचा कांदा इथे मी घातला आहे। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। बारीक चिरलेला कढीपत्ता आणि अर्धा इंच आलं इथे मी किसून घेतलं। यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची यामध्ये। अर्धा चमचा जिरं घातलं आणि चवीप्रमाणे यामध्ये आता मीठ घालायचं आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घातलं। मिक्स करून घेऊया। अजूनही हे घट्ट आहे, तर आणखी 1 वाटी पाणी यामध्ये मी आता घातलं। तर आतापर्यंत यामध्ये मी 2 वाट्या पाणी घातलं आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात। अगदी स्मूथ असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। हे सगळं छान मिक्स करून घेतलं आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि असंच हे 10-15 मिनटं झाकून बाजूला ठेवूया, म्हणजे यामध्ये जो रवा आहे तो छान फुलेल। तोपर्यंत आपण आपल्या रेसिपीवर खाण्यासाठी चटणी तयार करूया। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। त्याबरोबरच अर्धा चमचा इथे मी जिरं घातलं आहे। जिरं मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे। डाळीचा रंग किंचित बदलला की यामध्ये 3 ते 4 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं घातलं। याबरोबरच इथे मी 2 बेडगी मिरच्या घातल्यात। यामुळे रेसिपीला तिखटपणासुद्धा येईल, आपल्या चटणीला तिखटपणा येईल, त्याबरोबरच रंगसुद्धा छान येईल। याबरोबरच थोडीशी कढीपत्त्याची पानंसुद्धा घातलेत। हे थोडंसं परतून घेतलं। आता यामध्ये कांदा घालायचा आहे। तर इथे पहा, 1 मध्यम आकाराचा कांदा मी असा मोठा चिरून घेतला आहे। कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। खूप मस्त वेगळी अशी चटणी नक्की करून पहा तुम्ही, खूप छान लागते या रेसिपी बरोबर। कांदा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये मी 1 टोमॅटो घातला आहे। 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो इथे घेतला आहे आणि यानंतर थोडीशी चिंचसुद्धा यामध्ये घातली आंबटपणासाठी। चवीप्रमाणे मीठ घालूया आणि आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे मी टोमॅटो सॉफ्ट करून घेतला। गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे। हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि थोडंसं पाणी घालून चटणी वाटून घेतली। तर ही आपली चटणी तयार आहे। तर ही मस्त अशी आपली कांदा टोमॅटोची चटणी तयार आहे डोस्याबरोबर खाण्यासाठी। तर आता आपण डोसे तयार करूया। तर हे जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे। रवा याच्यातला फुलला आहे, त्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं। तर यामध्ये आता आपल्याला आणखी पाणी घालावं लागेल। तर इथे मी 1 वाटी पाणी घातलं। अजून थोडंसं पाणी यामध्ये लागेल। तर इथे मी आणखी 1 वाटी पाणी घेतलं आहे। यातलं अर्धं घातलं पहा। तर एकत्र मला किती पाणी लागलं ते तुम्हाला मी शेवटी सांगते। आता हे अगदी परफेक्ट आहे पहा, असं पातळ आपल्याला पीठ हवं आहे। तर इथे मला 3.5 वाट्या पाणी लागलं आहे। आपण 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं होतं, त्यासाठी 3.5 वाट्या पाणी इथे आपल्याला लागलं।
आता याचे आपण डोसे बनवूया. तर या पॅनमध्ये मी आज हे डोसे किंवा नाचणीचं धिरडं बनवून घेणार आहे. पॅन छान कडकडीत असा गरम करून घ्यायचा. यानंतर यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. तेल पसरवून घेते इथे ब्रशनी. तुम्ही डोसा तव्यामध्ये सुद्धा याचा डोसा तयार करून घेऊ शकता. इथे मी पॅनमध्ये बनवते, म्हणजे छोट्या आकाराचे आपले धिरडे तयार होतील. तवा अगदी मस्त किंवा पॅन अगदी कडकडीत असा गरम करून घ्यायचा आणि थोडंसं वरून हे पीठ घालायचं. आधी कडेला आणि मग सेंटरला असं घालायचं, म्हणजे जाळी खूप छान येते. आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती हा डोसा किंवा धिरडं भाजून घ्यायचं आहे. तर पहा, वरची बाजू छान अशी ड्राय झाली आहे आणि हा असा सहज हा डोसा निघून येतो. उलटून घेऊया. पाहू शकता खूप छान रंग आला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा हा डोसा मी आता भाजून घेते. खूप झटपट असा हा डोसा तयार होतो. तुम्हाला यासाठी कोणतीच पूर्वतयारी करायची सुद्धा गरज नाही आहे. तुम्हाला नाश्त्यासाठी जर काहीतरी पौष्टिक बनवायचं असेल तर अगदी झटपट तुम्ही हा डोसा तयार करू शकता. इथे आता आणखी एक आपण डोसा तयार करूया. तर इथे पहा, मी पुन्हा हे पीठ ढवून घेतलं. प्रत्येक डोसा बनवायच्या आधी हे पीठ तळापासून ढवून घ्यायचं, कारण यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं आहे, रवा घातला आहे, तर ते खाली बसतं. आणि थोडंसं वरून पीठ तव्यामध्ये सोडायचं, म्हणजे जाळी छान येते. आणि एकानंतर एक तुम्ही अगदी झटपट हे डोसे तयार करू शकता. नाचणीचं पीठ आपण एरवी खात नाही किंवा भाकरी खात नसतील मुलं, तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना डोसे बनवून देऊ शकता. तर हा दुसरा डोसा सुद्धा तयार आहे. काढून घेऊया. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर इथे मी हे नाचणीचे डोसे किंवा धिरडे सर्व केलेत. जितके हे चवीला छान लागतात तितकेच पौष्टिकसुद्धा आहेत आणि गरमीमध्ये शरीराला थंडावा देणारा असा नाश्ता आहे. त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.